Hello students. In today's lecture, we are going to discuss about the enzyme kinetics in detail. In previous lecture, we have discussed about what is mean by the kinetics. The concept of kinetics we have discussed. So let's revise firstly. एन्झाईम कायनेटिक्स म्हणजे काय? एन्झाईम कायनेटिक्स म्हणजे केमिकल रिएक्शनचा स्टडी करणं. कोणत्या केमिकल रिएक्शन किती स्पीडने चालतात, त्यांचं एन्झाईमचं कॅटलिसिसचं फंक्शन कशा पद्धतीने होतं, त्या सगळ्यांचा स्टडी करणे म्हणजे एन्झाईम कायनेटिक्स आपण म्हटलंय. इन एन्झाईम कायनेटिक्स द रिएक्शन रेट इज मेजर्ड अँड इफेक्ट ऑफ व्हॅरिंग द कंडिशन्स. म्हणजे एन्झाईम कायनेटिक्स मध्ये काय केलं जातं, एखाद्या स्पेसिफिक रिएक्शनचा रेट हा स्टडी केला जातो आणि व्हेरियस फॅक्टर्सचे त्या स्पेसिफिक एन्झाईम वरती काय परिणाम होऊ शकतात, हे सगळं आपल्याला शिकायचं असतं एन्झाईम कायनेटिक्स मध्ये. त्यासाठी आपण एन्झाईम कायनेटिक्स स्टडी करत असतो. एन्झाईम कायनेटिक्स शिकल्यामुळे एन्झाईमचं कॅटालिटिक मेकॅनिझम कशा पद्धतीने चालतं ऑफ दिस एन्झाईम आणि एन्झाईमचा मेटाबॉलिझम मध्ये स्पेसिफिक रोल कशा पद्धतीने आहे, हे आपल्याला एन्झाईम कायनेटिक्स वरून कळतं. हाऊ इट्स ऍक्टिव्हिटी इज कंट्रोल्ड, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने कंट्रोल होते, अँड हाऊ द ड्रग ऑर अन अगोनिस्ट माइट इनिबिट द एन्झाईम. म्हणजे एखादा ड्रग किंवा अगोनिस्ट एखाद्या स्पेसिफिक एन्झाईमला कशा पद्धतीने इनिबिट करू शकतो, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर एन्झाईमचा रेट, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी हे आपल्याला सगळं त्यासाठी स्टडी करावं लागते आणि त्याचसाठी म्हणून आपण स्टडी करत असतो एन्झाईम कायनेटिक्स. सो आपण म्हटलं होतं की आपल्याकडे काही जनरल रिएक्शन आपल्याकडे आहे. एन्झाईम आणि सबस्ट्रेट जेव्हा आपला एकत्र होतो तेव्हा आपल्याकडे बनतो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. मीन्स एन्झाईम अँड सबस्ट्रेट leads to formation of the unstable complex, that is enzyme substrate complex, and this reaction is reversible, and this reaction, as it goes in forward direction, it can also goes in the backward direction. So this reaction is perform in both directions. So enzyme सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर एन्झाईम त्या सबस्ट्रेट मध्ये काहीतरी चेंजेस करेल, काही कन्फर्मेशनल चेंजेस करेल, त्याची कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी एन्झाईम तिथे दाखवेल आणि आपल्याकडे तयार होईल एक प्रोडक्ट. प्रोडक्ट हा एन्झाईम सोबत असोसिएट आहे, म्हणजेच तिथे तयार झाला आपला एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स. अँड एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स leads to separation of enzyme and product itself, and we got the product. At the final stage we got the product and enzyme work, आणि पुढे काय होईल, हा सेम एन्झाईम आपण पुन्हा कामात आणू शकतो, म्हणजे दिस एन्झाईम वी कॅन रियूज. सो जस्ट द जनरल प्रिन्सिपल ऑफ एन्झाईम वर्क, एन्झाईम कशा पद्धतीने वर्क करतो याचं आपण जनरल प्रिन्सिपल बघितलं होतं की सगळ्या कॅटलिस्ट रिएक्शन पद्धतीने एन्झाईम काय करतो, इट डू नॉट अल्टर द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शनने जाईल की रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शनने जाईल हे आपलं एन्झाईम ठरवत नाही. हे कोण ठरवत असतं, हे ठरवत असतं त्या स्पेसिफिक रिएक्शनचा इक्विलिब्रियम, दॅट इज डेल्टा जी ची व्हॅल्यू ठरवत असतं की रिएक्शन फॉरवर्ड मध्ये जाईल की रिएक्शन बॅकवर्ड मध्ये जाईल. डेल्टा जी ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असली तर रिएक्शन फॉरवर्ड मध्ये जाईल. डेल्टा जी ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असली तर रिएक्शन ही बॅकवर्ड मध्ये जाईल. म्हणजे फ्री एनर्जी जर निगेटिव्ह असली तर रिएक्शन आपली काय होईल, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल, आणि फ्री एनर्जी चेंज हा पॉझिटिव्ह असला तर रिएक्शन ही आपली बॅकवर्ड मध्ये जाणार आहे. सो इट डू नॉट अल्टर द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम बिटवीन सबस्ट्रेट अँड द प्रोडक्ट. इन्क्रीजिंग द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन मीन्स अँड इन्क्रीजिंग द रेट. म्हणजे जर आपल्याकडे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जास्त असला तर त्यावेळेस काय होईल, आपला रिएक्शनचा रेट वाढेल, विच द एन्झाईम अँड सबस्ट्रेट मॉलिक्यूल एन्काउंटर वन अनादर. जर आपण कन्सिडर केलं की आपल्याकडे दोन कंडिशन आपण कन्सिडर करूया. एका कंडिशन मध्ये आपल्याकडे आहे लो सबस्ट्रेट, म्हणजे सबस्ट्रेट आपल्याकडे कमी आहे आणि एन्झाईम जास्त आहे. म्हणजे काही एन्झाईम आपले खाली राहतील, तिथे मॅक्सिमम रेट आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटी रिएक्शनची अक्वायर तिथे करू शकत नाही. म्हणून आपल्याला जर रिएक्शन कायनेटिक्स प्रॉपरली स्टडी करायचा असेल तर त्यासाठी एक कंडिशन आहे आपल्याकडे की हाय सबस्ट्रेट आपल्याकडे असावा, म्हणजे इन्फायनाइट सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे असावं, जेणेकरून सगळे एन्झाईम आपले तिथे इन्व्हॉल्व्ह होतील आणि त्या सगळ्या एन्झाईमचा रेट आपण स्टडी करू. आपल्याला इथे रेट कोणाचा स्टडी करायचा, इथे व्हेलॉसिटी कोणाची स्टडी करायची, व्हेलॉसिटी, कायनेटिक्स आणि रिएक्शनचा रेट कोणाचा स्टडी करायचा आहे,
कोणाचा स्टडी करायचा आहे? आपल्याला एन्झाईमचा करायचा आहे, नाही की सबस्ट्रेटचा. म्हणजे आपले जेवढे एन्झाईम आहेत त्याच्यापेक्षा जास्त अमाउंटमध्ये आपल्याला सबस्ट्रेट प्रेझेंट असावे लागेल, जेणेकरून सगळे एन्झाईम आपापल्या सबस्ट्रेटला प्रॉपरली बाइंड होईल आणि प्रॉपर बाइंडिंग झाल्यामुळे ते त्यांची मॅक्सिमम व्हेलॉसिटी ही अचीव्ह करू शकत असेल. म्हणजे तुम्हाला आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं असेल, की सबस्ट्रेट आणि एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनचं सबस्ट्रेट आणि रिएक्शन व्हेलॉसिटीचं एकमेकांसोबत कशा पद्धतीचं रिलेशनशिप आहे. आपण वाय एक्सिस वरती काढला होता रिएक्शन व्हेलॉसिटी आणि एक्स एक्सिस वरती काढली होती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. सो जसं-जसं आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातो ऑन वाय एक्सिस धिस इज व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन. ऑन एक्स एक्सिस धिस इज सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. जसं-जसं आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाऊ, त्याच पद्धतीने आपली रिएक्शनची व्हेलॉसिटी ही अचीव्ह होत जाईल. पण एका मॅक्सिमम लिमिट पर्यंत. तेव्हा काय होईल? सगळे एन्झाईम हे सबस्ट्रेट सोबत कंबाईन होतील अँड नो मोर रिएक्शन व्हेलॉसिटी कॅन इन्क्रीज अँड धिस maximum velocity is we called it as a Vmax that is maximum velocity. यालाच आपण काय म्हटलं? Vmax म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी. या पॉइंटच्या वरती व्हेलॉसिटी आपली इन्क्रीज होऊ शकत नाही. म्हणजेच दॅट इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी. मॅक्सिमम व्हेलॉसिटी अचीव्ह करण्यासाठी काय लागेल आपल्याला? हाय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. हाय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन दॅन दॅट ऑफ एन्झाईम. म्हणजे एन्झाईम पेक्षा आपल्याला सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असावं लागेल, तेव्हाच आपण Vmax ही अचीव्ह करू शकतो. पण मग आपल्याला रिएक्शनचा रेट स्टडी करायचा आहे, रिएक्शनची व्हेलॉसिटी आपल्याला स्टडी करायची आहे. मग असं प्रत्येक वेळेस होऊ शकेल का? किंवा आपल्याला प्रत्येक वेळेस आपण Vmax आपला अचीव्ह करू शकू? तर नाही, असं असं होणार नाही, की प्रत्येक वेळेस लिव्हिंग सेलमध्ये एका स्पेसिफिक त्याच्या रिएक्शनच्या साइटवरती Vmax हा अचीव्ह होऊ शकणार नाही. मग आपल्याला रिएक्शनचा रेट स्टडी करायचा आहे. रिएक्शनची अफिनिटी, व्हेलॉसिटी, सबस्ट्रेट आणि एन्झाईमची अफिनिटी आपल्याला स्टडी करायची. मग ती कशी करायची? तर ती स्टडी करण्यासाठी आपल्याला एक कॉन्सेप्ट आपण बघितला होता, की हाल्फ ऑफ Vmax व्हॅल्यू आपण घेतली आणि हाल्फ ऑफ Vmax वरती जे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन होतं, त्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला आपण म्हटलं Km. Km इज अ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. Km is a substrate concentration at which half of Vmax is achieved. म्हणजे Km काय आहे आपलं? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऍट विच हाफ ऑफ Vmax इज अचीव्ड. म्हणजे हे कंडिशन कधी येईल? जेव्हा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आर मोर दॅन दी एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. तेव्हा काय करू आपण? Vmax कॅल्क्युलेट करू. पण आता प्रत्येक वेळेस असं होत नाही, म्हणून आपण काय केलं? Vmax चा हाफ घेतला आणि त्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला म्हटलं Km. म्हणजेच इथे एक आपल्याला रिलेशनशिप बघायची, एक सिंपलचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. Km that is Michaelis Menten constant, where K stand for constant and M stand for Michaelis Menten. सो Km म्हणजे काय? आपला Michaelis Menten constant आपला आहे. सो Km लाच आपण म्हणू शकतो Km is also called as dissociation constant. एक सिंपल वर्ड मध्ये आपण बघतोय Km काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. एकदम टेन्शन घ्यायची गरज नाही, की हे काय चालू आहे Km, Vmax. Km काय अल्टिमेटली हाफ ऑफ Vmax प्रेझेंट आहे. मायकेलिस मेंटेनने काहीतरी त्याच्या कॉन्स्टंट दिलेला होता, त्यालाच आपण म्हटलं Km. Km इज अ मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. सो Km इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे Km वरती काय डिपेंड आहे? सबस्ट्रेट आणि एन्झाईमची अफिनिटी ही डिपेंड आहे. अफिनिटी का बरं डिपेंड आहे असं म्हटलं? बिकॉज इट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे सबस्ट्रेट आणि एन्झाईम किती फास्ट डिसोशिएट होऊ शकतो, त्याला म्हणायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे Km जर आपला हाय असेल, इफ अवर Km इज हाय, म्हणजेच काय असेल? तिथे डिसोसिएशन हाय असेल, म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट आपला एकमेकांसोबत लवकर दुरावला जाऊ शकतो, लवकर डिसोशिएट होऊ शकतो. असं का बरं होते? कारण की एन्झाईम आणि सबस्ट्रेट मध्ये त्यांची अफिनिटी एकमेकांसोबत कमी आहे. सॉरी, अफिनिटी एकमेकांसोबत कमी आहे, त्यामुळे त्यांचं डिसोसिएशन जास्त आहे. ते लवकर डिसोशिएट होऊ शकतात.
त्यांचा Km हाय आहे म्हणजे ते लवकर डिसोसिएट होऊ शकतात. म्हणजेच अल्टिमेटली त्यांची अफिनिटी काय आहे एकमेकांसोबत? लो आहे. सो इट इज लो अफिनिटी. Km जर लो असला, इफ Km इज लो, देन हाय अफिनिटी. तेव्हा काय असेल? एन्झाइम आणि सबस्ट्रेटची काय असेल? अफिनिटी ही हाय असेल. Km हाय, अफिनिटी लो. Km लो अँड अफिनिटी इज हाय. म्हणजे रिएक्शन फेव्हरेबल चालण्यासाठी आपल्याला Km काय असावा लागतो? Km आपला हा लो असावा लागतो. एक सिंपलसा कॉन्सेप्ट आहे Km. Km म्हणजे मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. Km म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. Km जर हाय असला तर अफिनिटी लो असेल. Km जर लो असला तर अफिनिटी हाय असेल. सो एक ग्राफ बघूया आपण. जो आपण ग्राफ आता सुरुवातीला बघितला तोच ग्राफ आपण बघतोय, की आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय दी VI. VI इज अ इनिशियल व्हेलॉसिटी. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मोल्स पर टाइम. म्हणजे किती टाइम मध्ये किती मोल्स कन्व्हर्ट झाले प्रोडक्ट मध्ये. एस फॉर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, Vmax is a maximum velocity. Km is a substrate concentration when half of Vmax is achieved. Then Vi is one half of Vmax. म्हणजे ही व्हॅल्यू काय असेल? हाफ ऑफ Vmax असेल. आणि Km काय असेल? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. Km हा आपण कुठे दाखवला? एक्स एक्सिस वरती दाखवला. एक्स एक्सिस वरती काय आहे आपलं? सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन तिथे आहे. म्हणजेच Km is a substrate concentration at which half of Vmax is achieved. So Km is a substrate concentration at which half of Vmax is achieved. तिथे काय झालं आपलं? हाफ ऑफ Vmax हे आपलं अचीव्ह झालं. सो आता बघूया आपण एक कॉन्सेप्ट, रेट लिमिटिंग स्टेप और रेट डिटरमाइनिंग स्टेप. So rate determining step is basically the step on which the rate of reaction is depend. Rate determining step is a slowest step of reaction. आपण सिंपल कॉन्सेप्ट बघतोय तर मधातच कॉन्सेप्ट आपण एक घेतला रेट डिटरमाइनिंग स्टेपचा. रेट डिटरमाइनिंग स्टेप इज अ स्लोएस्ट स्टेप. म्हणजेच आपला काय आहे बघूया आपण. एक एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याकडे ए आहे सबस्ट्रेट. ए पासून आपल्याला कन्वर्ट करायचंय बी. बी पासून आपल्याला कन्वर्ट करायचंय सी. सी पासून आपल्याला कन्वर्ट करायचंय डी. आणि आपला फायनल प्रोडक्ट असेल ई. बरं, मग ए पासून बी कन्वर्ट होण्यासाठी आपण म्हटलं आपल्याला ही फायनल रिएक्शन काय आपली ए पासून आपल्याला ई मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. सो त्याच्यामध्ये काहीतरी सब स्टेप आपल्याला दिसतात. ए पासून बी कन्वर्ट करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागतील 100 सेकंद. बी पासून सी कन्वर्ट करायचं आहे त्यासाठी लागलेलं आपल्याला 25 सेकंद. अँड सी पासून डी कन्वर्ट करायचं आहे त्यासाठी लागलेला 75 सेकंद. अँड डी पासून ई कन्वर्ट करायचं त्यासाठी लागले आपल्याला 200 सेकंद. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं ए टू बी कन्व्हर्शन साठी किती सेकंद लागतात? 100 सेकंद. बी टू सी साठी 25 सेकंद. सी टू डी साठी 75 सेकंद. डी टू ई साठी किती लागतात आपल्याला? 200 सेकंद. मग या सगळ्या रिएक्शन स्टेप मधली कोणती आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल बरं? विच स्टेप इज अवर रेट डिटरमाइनिंग स्टेप? या सगळ्या रिएक्शन मधली कोणती असेल? आपल्याला अल्टिमेट कन्व्हर्शन कशामध्ये करायचंय? ए टू ई. सो this step is our rate determining step. So rate of the reaction is depend upon this step. म्हणजे A to B जर कन्व्हर्शन झालं आपल्याला डिरेक्टली आपण बी पासून तर ई पर्यंत तर कन्व्हर्शन करू शकत नाही ना. कारण की रिएक्शन काय जाते ही बी टू सी पर्यंत जाते. म्हणजे बी टू सी कन्व्हर्शन आपल्याला करावं लागेल. सी टू डी करावं लागेल तेव्हाच आपली रिएक्शन पुढे जाईल ना. म्हणून आपण जोपर्यंत मधातली स्टेप आपली कंप्लीट करत नाही तोपर्यंत आपली पुढची रिएक्शन होणार नाही. दॅट्स वाय दिस स्टेप इज कॉल्ड एज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. सो एक सिंपलचा कॉन्सेप्ट आपण बघितला. आता आपण बघूया एन्झाइम कायनेटिक्स ची Km व्हॅल्यू जी आपण काढली ती कशा पद्धतीने आपण काढली त्यासाठी एक डेरिवेशन आपण बघू. सो तुम्हाला माहिती आहे रिएक्शन इज रिटन ॲज एन्झाइम अँड सबस्ट्रेट कंबाईन्स अँड दिस फॉर्म एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तिथे फॉर्मेशन होतं
आणि आपल्याकडे काय रिलीज होतं एन्झाईम अँड प्रोडक्ट. इफ दिस फर्स्ट स्टेप that is formation of enzyme substrate complex association step is determined by the Km, then the dissociation step that is formation of enzyme and substrate differentially, this step we can denoted by the K2 and enzyme substrate पासून enzyme आणि product तयार झाला तर या स्टेपला आपण नाव देऊ K3. सो आपल्याकडे मग K1 K2 आणि K3 काय आहे आपले दिस आर दी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. हे काय आहेत आपले व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहेत. याच्यापासून आपल्याला काय डिनोट करू शकतो आपण दिस आर द व्हेलॉसिटी कॉन्स्टंट अँड Km इज अ मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. सो Km we can consider Km as a K2 plus K3 divided by K1. काहीतरी डिनोशन दिलं सायंटिस्टने काहीतरी रिसर्च केला that is Michaelis Menten constant is given by the formula Km is equal to K2 plus K3 divided by Km K1 सॉरी. त्यानंतर आपल्याकडे एक इक्वेशन आहे जे मायकेलिस मेंटेन इक्वेशन आपल्याकडे स्टँडर्ड आहे. वी हॅव मायकेलिस मेंटेन इक्वेशन that is V0 is equal to Vmax. V0 is also denoted by simply V. V is equal to Vmax into substrate divided by Km plus substrate. So this is our equation. So here V is equal to maximum initial velocity or measured velocity, what we called it as a Vmax is equal to is it's our maximum velocity as is our substrate concentration and Km is our Michaelis Menten constant. So this type of equation we got. या इक्वेशनला आपल्याला आता करायचे रिअरेंज. सो इक्वेशन 1 ला आपल्याला करायचे रिअरेंज. सो आपण म्हटलं Km ही काय आपली हाफ ऑफ Vmax आहे. सो लेट अस assume that measured velocity is equal to half of Vmax. म्हणजे जी मेजर्ड वेलोसिटी आपण कन्सिडर केली ती कन्सिडर करा V is equal to half of Vmax. म्हणजे आपल्याला आता Km कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला वेलोसिटी कुठची कॅल्क्युलेट करायची सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन कुठलं कॅल्क्युलेट करायचंय हाफ ऑफ Vmax बोलतो. म्हणजे आपण वेलोसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे काय कन्सिडर केलं मग सिम्पली या रिएक्शन मध्ये या फॉर्म्युला मध्ये आपण टाकलं की दिस इज आवर वेलोसिटी अँड या वेलोसिटीला आपण हाफ ऑफ Vmax याच्यामध्ये आपण टाकूया. हाफ ऑफ Vmax इथे टाकूया. सो वेलोसिटी ऑनलाइन रेकॉर्डिंग चालू. So velocity is half of Vmax. So let us put half of Vmax on the V. V च्या जागी आपण काय कन्सिडर केलं half of Vmax and this is equation same as that of above. Vmax into substrate concentration Km plus substrate concentration. म्हणजे आपल्याला अल्टिमेटली शेवटी या रिएक्शनला रिअरेंजमेंट करून शेवटी या इक्वेशनला रिअरेंज करून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय की Km इज अ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. Km काय आपला सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरं मग हाफ ऑफ Vmax काय आहे आपलं हाफ ऑफ Vmax इज अवर Km. हाफ ऑफ Vmax काय आहे आपला Km. याला आपण रिअरेंज करू. सो वी कॅन रिअरेंज इट ॲज अ Km plus substrate concentration and 2 Vmax into substrate concentration divided by Vmax. म्हणजे आपल्याला अल्टिमेटली Km ची व्हॅल्यू कळायची आहे तर आपण या इक्वेशनला रिअरेंज केलं. कशा पद्धतीने रिअरेंज केलं की आपला जो या साइडचा हाफ ऑफ Vmax आहे लेफ्ट हँड साइडचा तो आपण राईट हँड साइडचा साइडला पाठवला. म्हणजे हाफ जर त्या साइडने गेला तर कशामध्ये कन्वर्ट होतो 2/1. म्हणजे इथे काय झालं
2/1 अल्टिमेटली 2 इथे आला वरती, 1 खाली आला तर 1 आपण लिहिला नाही. 2/Vmax 2/Vmax आणि दिस Km आपण हा Km प्लस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन या साइडला केला आणि हाफ ऑफ Vmax आपण या साइडला पाठवला म्हणजे रिअरेंजमेंट तिथे केलं आपण. तिथे काय झालं आपलं? मग इथे 1 Vmax आणि 2 Vmax आहे. मग यातला आपण एक Vmax हा कॅन्सल करू शकतो. सो वी गॉट Vmax and Vmax. Vmax cancel. Then we got the final equation that is Km plus substrate is equal to 2S. And this ultimately Km is equal to 2 substrate. S ला आपण त्या साइडने पाठवला तर प्लसचा मायनस होऊन जाईल इज इक्वल मायनस सबस्ट्रेट अँड Km. मग दोन सबस्ट्रेट मधून एक सबस्ट्रेट गेला तर किती राहिला आपल्याकडे? एक सबस्ट्रेट राहिला. सो Km is equal to substrate. So Km, that is Michaelis-Menten constant, is defined as substrate concentration. म्हणून म्हटलं होतं आपण की Michaelis-Menten constant हे काय आहे? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन at half of Vmax. इथे आपण half of Vmax ठेवलं होतं ना velocityच्या जागी. Hence we can prove that Km is a substrate concentration at which half of Vmax is achieved. So let's write down in a sentence. Km or Michaelis Menten constant is defined as substrate concentration to produce half of Vmax in enzyme catalyzed रिएक्शन. म्हणजे रिएक्शनला कॅटलिसिस करण्याच्या स्टेप मध्ये Km काय आहे? हाफ ऑफ Vmax. Km काय देतो अल्टिमेटली? मग Km स्टडी करण्याचा फायदा काय आपल्याला? Km स्टडी केल्यामुळे आपल्याला एन्झाइम आणि सबस्ट्रेटची ही अफिनिटी स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला त्याच्यावरून कळतं आणि त्यांचा डिसोसिएशनचा रेट त्याच्यावरून आपण एन्झाइमचा रेट अल्टिमेटली कॅल्क्युलेट करू शकतो. तर या सगळ्यांचा फायदा होतो आपल्याला Km कॅल्क्युलेट करताना. सो याचं जे काही थेरॉटिकल डेटा आहे रायटिंग मध्ये, आता आपल्याला इक्वेशन बघायचं होतं त्यासाठी आपण काय केलं? डायरेक्टली नोटपॅडचा यूज केला. आपण इथे पीपीटीचा वापर केला नाही. पण आता तुम्हाला हे वाचायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला ग्रुपवरती तुमच्या एक पीडीएफ टाकून देईल. त्या पीडीएफ मधून तुम्ही इझिली वाचू शकता. एन्झाइम कायनेटिक्स सिंपलचा कॉन्सेप्ट आहे की Kmचा कॉन्सेप्ट तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा. एन्झाइम हा इक्विलिब्रियम मध्ये रिएक्शनच्या चेंज करत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि हाफ Vmax जर काढायची असेल आपल्याला तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त असावं लागले. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आपण रिएक्शन इनिबिशन. एन्झाइम इनिबिशन कशा पद्धतीने होतो, एन्झाइमला आपण ब्लॉक कशा पद्धतीने करू शकतो ते सगळं आपल्याला बघायचंय पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक यू फॉर वॉचिंग.